मित्रांनो, आपल्याला कापूस पिकावर अतिशय स्वस्तामध्ये आज मी तुम्हाला एक फवारणी सांगणार आहे। तर त्यामध्ये कीटकनाशकाचीच फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे। आता जर कधी बघितलं महाराष्ट्रामध्ये आपल्या तर मध्यम हलका स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी चालू झालेला आपल्याला दिसतोय। त्यामुळे आपल्या झाडाची काय आहे क्वालिटी चांगल्या प्रकारे टिकून आहे। ग्रीनरी ही झाडाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आहेच। सोबत जर कधी अटॅक बघितला आपण तर कुठल्याही बुरशीचाही त्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला नाही। जर फक्त त्या ठिकाणी माव्याचा जो काही प्रादुर्भाव आहे अशा प्रकारे इथं पानाच्या खाल्ल्या साईडनं इथं अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, असा मावा आहे पानाच्या खालच्या साईडनं। तर यावरती आपल्याला फवारणी त्या ठिकाणी करायची आहे। जर कधी आपल्या पिकाला हाईटही व्यवस्थित आहे त्यामुळे आपल्याला कुठलाही टॉनिक वगैरे घ्यायची त्या ठिकाणी गरज नाही। प्लॉटवर कुठली बुरशीजन्य रोगांचाही अटॅक सुरुवातीला होत नाही, त्यामुळे आपल्याला कुठेही त्या ठिकाणी बुरशीनाशकाचाही वापर करायचा नाही। काय ना शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षी जर कधी भावाचा विचार केला कापूसामध्ये तर आपलं कॉस्ट ऑफ कल्टिवेशन जे आहे ते जास्त प्रमाणात त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि जो काही उत्पादन आपल्याला पाहिजे शेतकऱ्यांना तर हवं तेवढं उत्पादन त्या ठिकाणी झालेलं नव्हतं। त्यामुळे यावर्षी जे काय करायचं आहे आपल्याला कापसाचं जे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आहे, जे काही उत्पादन खर्च आहे तो खर्च आपल्याला त्या ठिकाणी कमी करायचा आहे, जेणेकरून आपल्याला भावही कमी असले पण उत्पादनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रॉफिट जास्त झालेला आपल्याला दिसूनच येईल। तर यामध्ये फक्त माव्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे, कारण प्लॉटवर थोड्या प्रमाणात मावाच आलेला आहे। बाकी हाईटही चांगल्या प्रकारे आहे आणि ब्रांचेसही ते चांगल्या प्रकारे काढत आहे। तर त्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये UPL कंपनीचं उलाला हे कीटकनाशक उपलब्धच आहे प्रत्येक मार्केटला। तर ते कीटकनाशकाची फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे। जर कधी प्रति एकरसाठी आपण बघितलं तर एक 400 ते 450 पर्यंत आपल्याला मिळून जातं प्रति एकरसाठी सांगत आहे मी। बाकी तुमच्या जशी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही खरेदी करू शकता। ही जर नुसतं प्लेनमध्ये आपण उलालाची जर फवारणी केली तर ही तुमचा मावा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये येणार आहे आणि पीक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ग्रोथही घेणार आहे। कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरणही त्या प्रकारचं त्याला अनुकूलित वातावरणही पिकासाठी आहेच। तर शेतकरी मित्रांनो, माहिती आवडल्यास आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।